दीक्षा आर्वी सुगवे संघ अविनाशजी जाधव संकेतजी गडे यांच्या नावाने खेळणारा हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. ॲडव्होकेट शैलेशजी चौले आपल्या संघाला घेऊन मैदानात क्षेत्ररक्षणासाठी रवाना झालेत. चला दोन फलंदाज आपण तयार होऊन मैदानामध्ये रवाना व्हायचे. आमचे विकीदास झांजे या ठिकाणी उपस्थित आहेत. या झांजे दादा आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. चला फलंदाज मैदानामध्ये रवाना व्हायचे. सुधाकर ऐनकर पहिलं षटक पहिला गोलंदाज एक अफलातून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अजय आणि निखिल सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये रवाना होते. मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. बघा 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं समाप्त व्हायला पाहिजे. टाइम या ठिकाणी काउंटर आमचे स्कोरर त्याचबरोबर पंच टाइम या ठिकाणी लावलं जात आहे. तर बघा चेंडू जर हरवला खराब झाला तर पहिल्या मॅचसाठी नवीन चेंडूचा वापर केला जाईल. जोपर्यंत जुने चेंडू अवेलेबल होत नाही तोपर्यंत नवीन चेंडूचा वापर या ठिकाणी केला जाईल. स्ट्राईकला येतो फलंदाज अजय. नॉन स्ट्राईकला निखिल. पहिल्या षटक पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा एक मात्र षटक घेऊन येतो आहे तो सुधाकर. पंचांच्या डाव्या साईडने पहिला चेंडू उर्फी चेंडू डिपेक्स्टा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार तर दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रसमिती 4. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. थँक्यू मास्टर, धन्यवाद. माननीय सुधाकर शेठ गारित साहेब रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आरोग्य शिक्षण क्रीडा सभापती यांच्या नावाने रंगली जाणारी किंग मेकर ट्रॉफी 2024 अंतिम रात्र फायनल डे आपण या ठिकाणी पाहतोय. इथे जोरदार अपील आरेखित करण्याचा प्रयत्न जरूर होता. लक्ष देणं गरजेचं होतं. रमीज सब स्कोरर नितीनजी तरे यांना ज्यांची 7 या मैदानावरती लाभले गेलेत ते रमीज भाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पहिला चेंडू चौकाराने सुरुवात होती. दमदार सुरुवात पाहिली. त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल. लेग बाईची एक धाव. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकला निखिल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईकला आलाय. इथे बीमारचा नो पंतांनी घोषित केलाय आणि त्यावरती आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोक डीजे. मास्टर, धन्यवाद डीजे. षटकाराने सुरुवात केली या ठिकाणी निखिलने. चांगली सुरुवात निखिलच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा. भीमर चेंडू यानंतर असणार फ्रीटचा चेंडू.
वरही संघासाठी तोफा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चेंडू आणि 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू इथे एफ्रीटच्या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधून येतोय खणखणीत आघात. चेंडू होतो सीमारेखा पार. रन्स मिळतील 6. डीप मिड विकेट मध्ये आलेला बेहतरीन षटकार. ठोक डीजे. मास्टर
तर जाऊया पुन्हा स्कोर कार्ड कडे. धावसंख्या 39, 39. दुसरं षटक प्रगती पथावरती शैलेश चौले सर गोलंदाजी मार्क वरती जरूर त्यांनी एक विकेट प्राप्त केलाय. निखिल जो एक वैयक्तिक 29 या आकड्यावरती बाद झालाय. 7 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. अफलातून फटकेबाजी, 3 षटकार 1 चौकार. इथे जोरदार अपील, फलंदाज बाद. बघा पंचांकडून दुसऱ्या पंचांकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. जरूर दुसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. तर जरूर बॅटची एनर्जी होती. पंतांनी सांगितलं. बॅट्समॅनने प्रथमतः आपण पाहिलं गेलं माफी असावी, कारण इथे पंचांनी पुन्हा एकदा निर्णय त्यांचा रिव्हर्स घेतलाय. एका धावेने स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले ॲडव्होकेट शैलेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू या षटकातील. हलक्या हाताने ग्लान्स केलाय, थोडं साईड फॅक्टर या ठिकाणी जाणवलं जात आहे. पंताचा इशारा येणार. लेग बाय चेक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 41. 2 षटकामध्ये 20.50च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. अफलातून सुरुवात आपण पाहतोय ज्या अनुमान वरील संघाची. चला पूर्ण लगेच सुरुवात करा. यानंतरची मॅच बिरदोले विपक्ष रोहित चा नेवाली संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचे. 2 षटकाच्या इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच या ठिकाणी टॉस साठी यायचे. बिरदोले संघ आणि नेवाली संघ तयार राहा. बी ग्रुप मधील 2 संघ आज या ठिकाणी पुन्हा एकदा भिडताना दिसतील. बी ग्रुप मधून पहिल्या फेरीत तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या फेरीत एक सामना जरूर झालाय. बडवल संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. इथे चांगला चेंडू एसटीच्या पाठीमागे चुकी केली जाते. कॅप्टन या ठिकाणी चुकी करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. पंतांचा इशारा, बायची धाव, बाय बाय टाटा. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजली जाते. सुंदर चेंडू होता, पण त्यावरती क्षेत्ररक्षण करत एसटीच्या पाठीमागे झालेली चुकी. गणेश एक चांगला गोलंदाज आहे. दीक्षा ओवी संघाचा हा उत्तम असा गोलंदाज. चांगली गोलंदाजी. निखिल बाद झालाय. 1 डाऊनला गेलेला फलंदाज योगेश अजयला साथ देण्यासाठी मैदानावरती सज्ज. योगेशने एक चेंडू जरूर केला होता.
44 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू गणेशचा आतापर्यंत पाहतो आपण. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. झटका दिला जातोय तो वरही संघाला. पहिला सामना आपण पाहतो काही कारणास्तव मॅच आज पुन्हा एकदा डिले आपण पाहायला गेला. पण शेवटचा अंतिम दिवस नेवाली संघ या ठिकाणी उपस्थित झाला. बिरदोली संघ जर आपण माझा आवाज ऐकत असेल तर उर्वरित 7 चेंडू आहेत. आपण या ठिकाणी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. तिसरं षटक शेवटचा चेंडू. तर महेश धुले अर्थात मॅडी बदलापूर समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष, एक उत्तम समालोचक, चांगले आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आज पाहुणे समालोचक म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहिले जातं आणि आजची रात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्कवरती. भारत शेवटचा अंतिम षटक. चांगली गोलंदाजी पाहिली गेली आहे तिसऱ्या षटकामध्ये. भारतचा पहिला चेंडू वडिश लॉगॉन एका धावे होती. समोर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद. अति घाई संकटात ही म्हटलं जातं. इथे घाई केली होती फलंदाजाने. योगेश बाद झाला. झटका क्रमांक 3 दिला जातोय तो जय हनुमान वरही संघाला. धावसंख्या 46 धावा स्कोर कार्ड होती. शेवटचा अंतिम षटक. चांगली सुरुवात. 2 षटकामध्ये 41 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. कमबॅक मिळवून दिलं इथे सुगवे संघाच्या कर्णधाराने. जो गोलंदाज वापरला होता गणेश, अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. नवीन फलंदाज नितीन झांजे स्वतः संघासाठी मैदानामध्ये रवाना झालेत. विक्रम चला थोडं फास्ट घ्या. नितीन झांजे आपण पाहतो स्ट्राईकला असले फलंदाज. 43 धावा, 3 फलंदाज बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधले 5 चेंडू. त्यानंतर बिग फाईट पुन्हा एकदा पाहिले जाईल. बिरदोले विपक्ष नेवाली या 2 संघादरम्यान सामना होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे टॉससाठी. नितीन झांजेंच्या बॅटमधून लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली जाईल. चांगला फटका होता आपण शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एका धावेने स्कोर कार्ड 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आज प्रियेश थोडासा आराम भेटेल कारण मॅडी यांचा आवाज आज मैदानावरती ऐकायला मिळणार आहे. जरूर मॅडीला विनंती करूया आपण या पण व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पोहोचला असाल तर जरूर माईकचा ताबा आपण घ्यायचे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा षटक आहे. हाणेमारीचं षटक आहे. स्लॉगवर म्हटलं गेले तर धावसंख्या बनवायची असते, धावसंख्या उभी करायची असते. इथे गोलंदाज जेवढे निर्धाव चेंडू खेळतील ते कुठेतरी धोकादायक ठरू शकतील. काल वावरले संघ एका धावेने पराभूत व्हावं लागलं. इथे सुरेख फटका. चेंडू जातो विक्रमच्या बॅटमधून. हवाई सपार. चेंडू गेला सीमारेखा पार. रस मिलतीचा इथे आला षटकार. ठोक डीजे. बाला भांडे कैसा संदेश देत असताना गोलंदाज भरतला आत्तावर चांगली गोलंदाजी करत होता भरत. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केला होता. इथे विक्रम त्या बॅटमधून षटकाराला.
वाईट चेंडू. बघा षटकारानंतर लाईनर लेनमध्ये थोडंसं बिघाड. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. गोलंदाज एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. 54 या आकड्यावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट करून गेल्याचा प्रिय तिथं सरळ रेषेत चेंडू निघून गेला. इथे फलंदाज बाद. थँक्यू मास्टर. फिफ्टी 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूकडे पाहत बसणार. मैदानामध्ये गेलेला फलंदाज स्वप्नील आणि त्याच्या बॅटमधून आला. शेवटच्या चेंडूवरती एक सुंदर षटकार. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 60 या आकड्यावरती 61 धावांची गरज विजयासाठी असेल. ती ओवी दीक्षा ओवी 11 सुगे संघाला मी विनंती करतोय. बिरदोले संघाचा कॅप्टन त्याचबरोबर नेवाली संघाचा कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या ठिकाणी यायचे. या 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे ऐकूया आपण प्रियजी बाबरे यांच्या आवाजात. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज त्वरित टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे आणि जरूर मॅच आपण लवकरात लवकर कशा प्रकारे समाप्त होईल याकडे आपण लक्ष द्यायचे. चला वरील संघ आपण वेळ घेऊ नका. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सुगवे संघ आपले पॅव्हलियन कक्षामध्ये फक्त आपले खेळाडू असू द्या. तोच नियम प्रत्येकाला लागू असेल. पॅव्हलियन कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. त्याच्या व्यतिरिक्त जे पाहुणे असतील त्यांना व्यासपीठावरती पाठवा आणि एक्स्ट्रा प्लेयर असतील तर जरूर बाजूला ठेवा त्यांना. इथे बिरदोले संघ त्याचबरोबर नेवाली संघ चला टॉससाठी. मुसा नजे यांना विनंती केली जाते आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जाईल. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन रमेश या पण लगेच टॉस या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर पुढे जा आपण टॉस करून घ्या पहिले. तर ऐकूया आपण आवाज या ठिकाणी प्रियजी बाबरे यांचा. चला लवकरात लवकर सुरुवात करा सामन्याला. पुन्हा एकदा सर्व तमाम प्रेक्षकांचं सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी चषक 2024 ग्रामस्थ मंडळ दामद यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही पाहतात. भावी आमदार सुधाभाऊ घारे यांच्या नावाने ठेवण्यात आलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. आजची अंतिम रात्र आणि नुकताच महेश धुळे सर अर्थातच मॅन फ्रॉम जोबळी बदलापूर मॅडी सर यांचं नुकताच आगमन झालेलं आहे.
त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. चला मॅचला सुरुवात. 61चं टार्गेट. पहिलाच बॉल सरळ खेळलेत, मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये बॉल डीप मध्ये थोडेसे वाईड खेळलेत. 1 रन या बॉल वरती. सुरुवात झालेली आहे पहिल्या सिंगलनं. पहिलं षटक बॉलिंग करतात भास्कर. वेगवान प्रॉपर कनेक्ट झाला. ऍडव्होकेट शैलेश सवळेच्या बॅटमधून बॉल चालला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. धन्यवाद. थँक्यू सो मच. षटकार आला ऍडव्होकेट शैलेश सवले यांच्या बॅटमधून. दमदार फटका. मोठं टार्गेट जर तुम्ही चेस करता तर तुम्हाला चांगल्या सुरुवातीची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 23 न सुरुवात केली होती. जबरदस्त सुरुवात आता सुगवी टीमची होत असताना 2 बॉलमध्ये 7. आणखीन एक लॉंग ऑनला सहजतेनं बायसेप मधली पॉवर दाखवत असताना सलगचा दुसरा षटकार. धन्यवाद. धन्यवाद. 222 222 सरकार. आज कदाचित त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. सुधाभाऊ घारे, भावी सरपंच, जिथे वाहतात विकासाचे वारे. नाव आहे त्यांचं सुधाकर घारे. असंख्य साऱ्या खेड्यावाडीमध्ये ज्यानं पाण्याची व्यवस्था बऱ्याचदा केलेली आहे. जल येतो कळले आणि पाण्यासारखी व्यवस्था त्यांच्या वतीनं. प्रॉपर यॉकर. तपासणी करा 7. ऍक्शन रिप्ले कदाचित या बॉलचं पाहणं इंटरेस्टिंग असेल. या पाहूयात ऍक्शन रिप्ले रायगड लाईव्ह इव्हेंट या वेबसाईट वरती. कशा प्रकारचा चेंडू भास्करच्या वतीने टाकण्यात आलेला आहे. प्रॉपर यॉकर. त्यानंतर जर का चेंडू बॅटच्या साह्याने अडवला नसता. स्प्रे स्प्रे कुरंबाई स्प्रे भेजो जल्दी. गोलंदाज तयार. चांगला बॉल आता बॅटच्या समोरून काढला. बॅटम पॅड मधून डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथून आलाय. 13 धावा धावफलकावरती. 2 षटकार आल्याच्या नंतर कमबॅक आपण पाहतात भास्करचं. अंतिम चेंडू आता बाकी राहतो पहिल्या ओव्हरमध्ये. 2 षटकार त्यानंतर आले 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल.
वेगवाने पाठीमागे चाललाय. विकेट किपर कडून चांगले प्रयत्न. वाईट बॉल. लेग स्टिक मिस करतो. किती इन्व्हॉल्व झाला अजय जांजे या मॅच मध्ये. प्रत्येक बॉल तो लॉंग ऑन पासून इनफिल्ड मध्ये जातो. त्याला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. 14 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. कर्जत प्रीमियर लीग आपण पाहिली, त्यामध्ये चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजक नितीन दादा आणि प्रशांत दादा देखील इन ऍक्शन. वेगवाने लेग स्टिक कदाचित पुन्हा एकदा मिस करतोय. पंच फिरोज खानसन टर्न होत आहेत, म्हणजे व्हाईट बॉलचा सिग्नल आलेला. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 15 वर. सुरुवात जबरदस्त झालेली आतापर्यंत. 15 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकार त्यानंतर थोडासा प्रेशर बनलेला बॉलरवरती. कमबॅक केले जरूर 2 डॉट बॉल आल्याच्या नंतर, परंतु या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिलं षटक एक चांगल्या रीतीने समाप्त करण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा लेग स्टिक मिस. हो, विकेट किपर कडून मिस्टेक. हाताला जणू काय चटका लागून बॉल चालला सरळ सीमा पार. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. व्हाईट बॉल पंचांचा कॉल. धावा मिळतात टोटल 5. पंच हाय फाइव्ह. खूप खूप धन्यवाद. 5 धावा या बॉलवरती. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 वरती, म्हणजे एक लिगल बॉल टाकण्यासाठी 21 धावा. खोदून काढतात. समोर एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. रन मिळत नाहीये या बॉलवरती. पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करून आम्ही तुमच्यापर्यंत रन पोहोचवत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि 20 धावा धाव पुस्तकावरती लागतात. पहिल्या 2 बॉलवरती, पहिल्या 1 बॉलवरती पहिली सिंगल, त्यानंतर 2 सलग षटकार 13 झाल्या. पुन्हा एकदा 5वा बॉल वाईट टाकला. 3 वाईट टाकले आणि त्यामध्ये 4 धावा देखील एक्स्ट्रा मिळाल्या. टोटल 5 मिळाल्या आणि संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 20. विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी इथून धावा बनवायच्या त्या 41. चला 18 मध्ये 41. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज वरई टीम. पण जास्तीचा टाइम आपण करू नका प्लीज. अंतिम रात्राच्या या स्पर्धेची सहकार्य करा कृपया करून. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्क वरती प्रॉपर कनेक्ट झालाय. कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून पाठवलाय. सरळ चाललाय सीमा पार. वाईडिश लॉंगॉनला भव्य स्वागत वैभवचं केलं बाला भांडेनं. षटकार. धन्यवाद धन्यवाद. षटकार आलाय. 6च्या साह्यानं टीमची धावत संख्या 26. जिथे 18 चेंडूंमध्ये 41 बनवायच्या होत्या, आता तिथे 17 चेंडूंमध्ये 35 ची गरज राहिलेली आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. 60 धावा या क्रीडांगणावरती 4 ओव्हरमध्ये कदाचित आजपर्यंत आत्तापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये एकदा ते दोनदा झालेल्या आहेत. म्हणजे 70-72 धावा समथिंग झाल्या होत्या, परंतु
आजच्या या अंतिम दिवसामध्ये या 60 धावा डिफेंड करण्यासाठी देखील 3-13 वाचताना दिसून येतात जय हनुमान वरई टीमचे. धावत संख्या आतापर्यंत 26. बॉल तयार. वैभव, निखिल बॉलिंग करतात. सुरुवातीला वैभवच्या हातामध्ये चेंडू दिला होता, त्यानंतर बॉलर चेंज केला आणि आता बॉलिंग करतात दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे 30-27. आतापर्यंत 27. ॲडव्होकेट शैलेश सवले ऑन स्ट्राईक. बॉलिंग करतात निखिल. वेगवाने बॉल, वेगवाने. प्रश्न विचारला बॅट्समनला, नाहीये उत्तर. बाळा भांडे आता काहीतरी चर्चा करत असताना ॲडव्होकेट शैलेश सवले यांच्या सोबत लगातारचा शैलेश सवळे हे पाहतात आपण लगातार चौथा डॉट बॉल त्यांच्या विरोधामध्ये वरील संघाच्या बॉलर टाकत असताना. बॉल तयार. कनेक्ट झालाय बॉटम एंडला. पॉवर आहे, सरळ लॉंग ऑनला. बॉल खेळाडू कक्षाच्या वरतून चाललाय. षटकार. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. षटकार इथून शैलेश सवले यांच्या बॅटमधून आला. टीमची धावत संख्या 6च्या सहाय्यानं पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावत संख्येवरती. जबरदस्त मेहनत चालू आहे संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमची. आवर्जून सबस्क्राईब करा रायगड लाईव्ह इव्हेंट या टीमला. KTC लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेच्या या वेबसाईटच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहिलेली आहे, परंतु कॉपीराईट स्ट्राईक आल्या कारणास्तव आता तुम्ही रायगड लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरून थेट प्रेक्षेपण पाहू शकता. खोदून काढतायत. ओ गुड एफर्ट. प्रयत्न पहा. नितीन दास झांजे होते त्या ठिकाणी, त्यांना बीट करून सरळ चालला बॉल. वाईड इज लॉंग ऑफ सीमा पर 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. ऍक्शन रिप्ले. डाईव्ह लगावली, स्वतःच्या शरीराचा विचार न करता पूर्णपणे बॉडीला स्ट्रेच केलं. ऍक्शन रिप्ले. जबरदस्त एफर्ट. प्रयत्न कमालीचे होते, परंतु त्यांना चेंडू अडवण्यामध्ये थोडासा अपयश येत असताना सरळ एक्स्ट्रा कव्हरला वाईडिश लॉंग ऑफ आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये आलेला हा चौकार. 4च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 37 वरती. या ओव्हरमध्ये आता बॉल बाकी राहतो तो अखेरचा शेवटचा चेंडू. निखिल तयार. हाफ ट्रॅकर समोरून काढलाय. जबरदस्त बॉल. शॉट ऑफ गुड लेंथ. समोरून टॉस झाला. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 37 वरती. इक्वेशनचा विचार केला तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावत संख्येची गरज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला चला एकत्रित येऊ नका. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 24ची गरज. जिथे विशेष खंबीर तिथं खुरंबाई, विषय गंभीर तिथं खुरंबाई खंबीर. अभी मत लाओ खुरंबाई, आराम के साथ 3-4 बजे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 24ची आवश्यकता.
पहिलाच बॉल केलं आक्रमण, लॉंग ऑनला पाठवलं बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. सिक्सर. धन्यवाद. षटकार आलाय. सुरुवात दमदार. 12 मध्ये 24 करायचे होतं. पहिल्याच बॉलवरती टोकला षटकार. आता उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी राहतो. 11 मध्ये 18ची आवश्यकता. बॉलिंग करतात तिसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवरती वैभव. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. आक्रमणाला देखील सुरुवात सुगवी टीमच्या वतीनं. कमी गतीने बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जास्तीचा रिस्क घेत नाहीये. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली आहे 44 या धावसंख्येवरती. विजयासाठी 10 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 10 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता. सामना आता रंगतदार स्थितीमध्ये. जरी धावा कमी गतीने टाकलाय. लाऊड अपील. कॉट बिहाइंड साठी वाईट बॉल. पंचांचा इशारा आला. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाईल. 45 या धावसंख्येवरती विकेट किपर चेंज करण्यात आले. स्वतः अजय झांजे आता वेस्टर्नच्या पाठीमागे पावत कशा प्रकारे मार्गदर्शन करतील. बॉलिंग करत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये वैभवला. इक्वेशनचा विचार केला. 10 बॉलचा खेळ बाकी. 10 मध्ये 16 बॉल तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. पायाने अडवला चेंडू. पहिली सिंगल वेगाने. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता. थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला आणि त्या दरम्यान या बॉलवरती धावा मिळतात. दोन नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित अपेक्षा करत होते वैभव की माझ्याकडे थ्रो येईल. जर आला असता तर विकेटची शक्यता बनवू शकली असती. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 47 वरती. इक्वेशन बदलतं. विजयासाठी आता 9 बॉलचा खेळ बाकी. 9 मध्ये 14ची गरज. बॉल तयार. वैभव आडवा बाटने खेळतात. लॉंगॉनला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत विक्रम. चांगली फिल्डिंग. थ्रो थोडासा खराब. जास्त घाई केली जाते कदाचित. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 48 वरती. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना उर्वरित आता 8 बॉलचा खेळ बाकी राहतो. 8 मध्ये विजयासाठी 13ची गरज. जिकरान अण्णा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण स्टेजवरती या. आपलं सुद्धा स्वागत. वैभव तयार. थोडासा खाली राहतो कदाचित अपेक्षाहून चेंडू. बिरदोले संघाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय त्याने घेतला. डॉट बॉल इथून आला. टीमची धावसंख्या आता स्थिरावते ती 48 वरती. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना उर्वरित 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 मध्ये विजयासाठी 13ची आवश्यकता. सामन्यामध्ये पुनरागमन हळूहळू का होईना मात्र आता शेरकाव करत असताना जय हनुमान वरई या संघ. 7 बॉल विजयासाठी 13. चांगला बॉल टाकलाय वैभवनं. आणखीन एक कदाचित दुसऱ्या षटकामध्ये वैभव आला असता तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच थोडीशी टाईट राहिली असती जय हनुमान वरई टीमची. परंतु या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक वैभवनं षटकार खाऊन सुद्धा कमबॅक आपल्या टीमसाठी त्यानं करून दिला. तर उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13ची गरज. 6 बॉल 13. चला जय हनुमान वरई टीम एकत्रित येऊ नका. चला एकत्रित येऊ नका. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13ची गरज. सहा मध्ये 13 करायच्यात. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 13ची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना
या अंतिम रात्रीमध्ये या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारे आणणारा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जय हनुमान वरई आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुगवे या दोन टीम मध्ये चालू हा सामना. 61चं टार्गेट होतं. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहिले. 6 मध्ये 13. चला चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज वरई टीम. 6 बॉलचा उर्वरित खेळ बाकी राहतो. 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 13ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलेत नितीन दादा जांजे. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये त्यांना रोकायच्या धावा 13. एक जबरदस्त आयोजक आज आपल्या संघासाठी खेळत असताना बॅटर जबरदस्त आहेत, परंतु आज बॉलिंग करत असताना अंतिम षटकामध्ये 6 बॉल 13. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूमध्ये 13ची गरज. पहिला सामना अधिकचा टाइमपास करू नका वरे टीम, ही विनंती आपल्यासाठी, कारण पहिला सामना चालू अंतिम रात्र. अंतिम चेंडू. 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 13ची गरज. सहा बॉल 13. बॉलिंग मार्क वरती नितीन दादा. स्ट्रायकिंग एंडला ऍडव्होकेट शैलेश सवळे. पहिलाच बॉल अपील विकेट किपर कडून मिस्टेक झाली आहे. 1 रन या बॉल वरती कंप्लीट. पहिला बॉल बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल पंचांना घोषित केलं. जर चेंडू गॅदर केला असता तर डॉट बॉल आला असता, स्ट्राईक रोटेट झाली नसती. महत्वाची गोष्ट सुगवे टीमसाठी की विकेट गेलेली नाहीये. दोन्ही ओपनर अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 49 धावा झाल्यात. 5 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 12ची गरज. किशोर शेठ यांच्या वतीनं नितीन दादा याने जर सामना जिंकवला तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 12. चांगला चेंडू. पुन्हा एकदा आडवा बाटणं खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 रन पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. स्ट्राईक हवी ऍडव्होकेट शैलेश सवळे यांना. 1 रन या बॉल वरती मिळेल. 4 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 4 मध्ये आता 11ची आवश्यकता. किशोर शेठ गायकर यांच्या वतीने पारितोषिक मॅच जिंकवली. नितीनदास झांजे यानंतर त्यांच्यासाठी तब्बल 3000चं पारितोषिक. चित्र तर आता जबरदस्त पद्धतीने स्पष्ट होताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये 11ची आवश्यकता. चांगला बॉल शरीरापासून दूर. मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना जय हनुमान वरे या संघ बऱ्याचशा उशिरानंतर जय हनुमान वरे संघाच्या टाळ्या वाजल्यात आणि त्या वाजल्यात बॉलर नितीनदास झांजे यांच्यासाठी. डॉट बॉल. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 3 मध्ये 11ची गरज. ज्याने 61 धावा सहजतेने चेस डाऊन करायला घेतल्या होत्या, आता त्यांच्याच विरोधामध्ये 3 बॉल 11चं इक्वेशन. शैलेश सवळे स्ट्रायकिंग एंड वरती. नितीनदादा बॉलिंग मार्क वरती. जबरदस्त सामना. फुल टॉस मिस केलाय. दूर होता शरीरापासून. 3-3 खेळाडू पोहोचले. जेल सुटली आहे. जेल इथून सुटली आहे. 4 खेळाडू जवळपास गॅदर झाले होते, परंतु 4ही खेळाडूंच्या अगदी आपण पाहिले थोडे दूर होते. कुठलाच खेळाडू व्यवस्थित गॅदर करू शकलेला नाहीये. या चेंडूला 2 धावा मिळतात. आता इक्वेशन जाऊन पोहोचलेल्या 2 चेंडूंमध्ये 9 धाव संख्येचं. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 9ची आवश्यकता. जबरदस्त रंगलाय हा सामना. पहिला सामना. 2 बॉल आणि विजयासाठी 9ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. जर कॅच पकडली असते तर 2 मध्ये 11 राहिले असते. नवीन बॅटर स्ट्राईकला आले असते. 2 घेतल्यात या बॉल वरती. 11 करायचे होत्या. 2 बॉल आता विजयासाठी 9ची गरज. बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंड वरती शैलेश सवळे. हा चेंडू आपण वाट पाहूया. टप्पा आतमध्ये पिचिंग झालाय. डॉट बॉल. चला एकत्रित येऊ नका. आता 1 बॉल आणि 9 धाव संख्येची गरज. 2 ठिकाणी स्पर्धा चालू होते. एकीकडे मनसे चषक गारपोली येथे देखील 2 चेंडूंमध्ये 9 धाव संख्येची गरज. तिथे सेमीफायनल मॅच चालू आहे कदाचित. डवलेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये मार्केवाडी या 2 टीम मध्ये. तिथे 2 बॉल 9 करायचे होते. इथे 2 बॉल 9 करायचे होते. आता 1 बॉल मध्ये 9. पंचांचा इशारा आलेला नाहीये, म्हणजे अर्थातच डॉट बॉल इथून फेकला. असं वाटलं 61 धावा बॉल राखून चेस करतील, परंतु कमबॅक वैभवचं आणि नितीन दादा यानं काय गोलंदाजी केलेली आहे. 6 बॉल मध्ये त्यांना धावा रोकायच्या होत्या. तर तब्बल 13 आणि त्याच धावा रोकत तब्बल 9 धावा 1 बॉल मध्ये करायच्या.